आपल्या शिक्षण क्षेत्रातील जो मुलींच्या शिक्षणासाठी मोठा पाया निर्माण करून दिला, ज्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका प्लस महिला मुख्याध्यापिका देखील होत्या, त्यांच्याविषयी अगदी त्या जर इथे आल्या असत्या तर त्यांच्या इतकं नाही जमणार आहे मला, पण जस्ट पूर्ण फुलाची पाकळी असा मी प्रयत्न करणार आहे की त्यांच्या वाक्यांमध्ये त्या कशा प्रेझेंट करतील. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की त्या ज्या जिल्ह्यातून आल्या होत्या, ज्या तालुक्यातून आल्या होत्या, अगदी त्याच्या शेजारचाच तालुका म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून एक माणदेशी कन्या म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर तो ऍक्ट प्रेझेंट करणार आहे. तत्पूर्वी मला त्यांची एक ओवी बोलावीशी वाटते. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, दुसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या धैर्याला, दुसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या धैर्याला, दगड धोंडे खाऊनी चालवली तू शाळा, दगड धोंडे खाऊनी चालवली तू शाळा, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, चौथी ओवी गायली तुझ्या तो हृदयाला, यशवंत बाळाला दत्तक घेतला, ज्योतिबाची सावली नाही तू रायली, सत्य तेज प्रकाशात धर्माने तळपली, महिलांना जागविन संघटित करीन, महिलांना जागविन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हे चितुला नमना, हे चितुला नमना. त्यांच्या ओवीने मी त्यांच्या ऍक्टला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मला ओळखलं का? म्या सावित्री. होय, म्या सावित्री आहे. आता कुणाची आहे म्हणता सवय? आव तुम्ही समधी ओळखता आमच्या शेठजीसनी? हा, आमच्या शेठजीसनी समधी शेठजी म्हणायचे बघा. शेठजी म्हणजे कोण? आव माझं धनी, माझं कारभारी. तुमच्यावनी नव्हतं बरं का आमच्या टायमाला. आताच्या पोरी कशा नवऱ्याचं नाव घेते त्या. कसं? आता मी काय उकाना नाही घेत बसणार बघा, पण मी सांगते. आता जसं समजा एखाद्याच्या नवऱ्याचं नाव असलं अर्जुन, तर ती म्हणते कशी? अर्जुन, ए अर्जुन, गॅसवर कुकर ठेवतोस का? तोपर्यंत मी कपडे धुते. आमच्या काळामध्ये असं नव्हतं बघा. अव आमचं धनी असं मरण आलं तर आमचा ऊर कसा भरून याचा. अव तोंडातनं सबूत कुठला निघल, असं अंग नुसतं चळा चळा कापायचं. धान्याच्या पुढे उभं राहायचं म्हणजे केवढं मोठं तुमच्या भाषेत डेअरिंग. आता तुम्ही शिक्षकांना बी काय मान देत नाही. नवरं तर गेलं, अरे तुरे समजूजानी करते ती. पण आमच्या काळामध्ये असं नव्हतं. तरी बी तुम्ही म्हणतायसा तर सांगते. माझ्या धन्याचं नाव ज्योतिबा फुलं. माझा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्हा समध्यासनी ठावाय ना, त्या सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगावात झाला बघा. मी माझ्या बाची समध्यात मोठी आणि एकली लेक होते. माझ्या बाचं नाव खंडोजी नेवशे पाटील. आता घरात समध्यात मोठी असल्यामुळं लय माझा लाड झालं. माझ्या मागणं लय पोरं झाली आमच्या घरामध्ये.
पण समजात मोठी म्हणताना आणि आमच्या घरी माझ्या बाचं म्हणणं असायचं, पहिली पिटी धनाची पिटी. म्हणताना माझ्या बानं माझ्यासाठी लय कष्टा खाल्ल्या. मी म्हणाल तसं मला वागवायचे. समधी जण म्हणायची, अरे याड लागले का कोण तुला, हा पुरीसाठी इतकं करते ती का कोणी. आमच्या काळामध्ये 7 वर्षाची पोरगी 9 वर्षाचं पोरग झालं की त्यांची लग्न लावून द्यायची. पण म्या 9 वर्षाची झाले म्हणजे 2 वर्ष जास्ती झाली. आणि मग आमच्या काळामध्ये 7 वर्षाच्या मोर मुलगी गेली की तिला घोड नवरी म्हणायची, नुसती नवरी नाही. आणि पोरग बी 9 वर्षाचा पुढे गेलं की त्याला घोड नवरा म्हणायचे. मग माझ्या बी धान्याचं तसंच झालं बघा. ते बी शिक्षण घेत होते आणि शिक्षणामुळे त्यांचं लगीन लांबत गेलं. मग लग्नाच्या टायमाला ती 12 वर्षाचं होतं आणि मी 9 वर्षाची होती. असं आमचं लगीन झालं. माझ्या धान्याचं गाव म्हणजे आमचंच गाव सातारा जिल्ह्यातला खटाव तालुका. खटाव तालुक्यात कटगुण आमचं गाव. आमचं तसं मूळचं नाव गोरे. पर आमच्या धान्यांच्या आजोबापासनं समधी जण पेशवे माहित आहेत का नाही पुण्यातलं. त्या पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यासनी फुलं पुरवायचं काम. अगदी फुलांचं ती त्यांचं पेहराव जो असतो, नुसतं हार नाही, आपण तुम्ही जी कुर्ता म्हणता की नाही तसलं सगळं ती बनवून द्यायची नुसत्या फुलांचं. आणि मग आमच्यासाठी पेशव्यांनी 5 एकर त्या काळात पुण्यात 5 एकर जागा दिली आणि त्या जागामध्ये आम्ही फुलांची बाग लावली. आणि मग सगळे आम्ही फुलाचा धंदा करतो, फुलाचा व्यवसाय करतो म्हणताना आम्हाला फुले म्हणूनच ओळखायला लागले. असे या फुल्यांच्या घरामध्ये मी आली. आता तुम्हाला माहित आहे, नवी नवरी लगीन झालं, घरामध्ये आली, पूजा बिजा समज झालं आणि आता संध्याकाळची वेळ झाली आणि आमचं धनी असं घरामध्ये आलं. आता तुम्हाला काय सांगायचं, आजकालच्या पोरी किती खुश होत्या त्या, पण आमचं धनी आलं की माझा हातपायच लटपटायला लागलं. आता जसं काय आभाळामध्ये काळं काळं ढग आल्यात आणि आता बराच त्याला माझ्यावरती, अशी माझी हालत झाली होती बघा. पण तुम्हाला सांगती, माझा धनी लय निराळा. आव माझ्यापाशी आला, पाटील पेन्शन घेऊन आला. आता मला सांगा, लग्नाच्या पहिल्या रात्री कुठला नवरा बायकोला म्हणाल का पाटील पेन्सिल घेऊन अभ्यास करत बस. आता मी म्हणलं, आता असं नका, आपलं पती म्हणजे परमेश्वर, आपलं कारभारी म्हणतील ती समजा आपण ऐकायचं. आणि माझी बी सांगते तुम्हाला, लहानपणापासून इच्छा होती. मी बघा 4 नाही तर 5 वर्षाची असेल तेव्हा मिशनऱ्यांची एक गाडी चालली होती आणि त्या गाडीने कसलं असं पुस्तक पडल्याला दिसलं. आणि मग ती मी ते पुक उघडलं आणि बघती तर काय, त्याच्यात सगळं असं फोटो होतं. पण त्या फोटोच्या खाली काहीतरी लिहिलं होतं, पण मला ते काही समजलंच नाही. आणि मग मी माझ्या बाला विचारलं, बा ह्याच्यात फोटो आहेत, ओळखीच नाही तर माझ्या, पण लय भारी वाटतं ते, पण त्याच्या खाली काहीतरी लिहिलंय. माझा बा म्हणला, पोरी मला तेवढं लिहिता वाचता येत नाही ग, ती इंग्रजीत लिहिलेलं आहे. मराठीत असतं मी कसं बस वाचलं असतं, पर त्या काय मला वाचाय जमायचं नाही. पण मला वाटलं आज ना उद्या ती मी शिकीनच. म्हणताना ते बुक अजून माझ्याजवळ मी जपून ठेवलंय माझ्या ट्रंक मध्ये. बरं आता ती काय मी इथं घेऊन आली नव्हती, पण माझं धनी मला लागलं की शिकवाया. मग मी आधी म्हटलं ठीक आहे, धनी म्हणत्याल तर आपण करूया. पण आपला हे समाज माहित आहे का नाही, आपली संस्कृती, कुणी वर चढायला लागलं की खाली वाढायचं, वर चढायला लागलं की खाली वाढायचं. अहो खेकड्यावानी जात यांची, काय सांगायचं तुम्हासनी. आमचं बी तसंच झालं. माझं धनी मला घरात शिकवते ती कळलं की समजासनी. आणि मग कळल्यावर काय, लांब कशाला, आमचं मामंजी म्हणलं काय लावलं तर नकर. हा आपल्या समाजात बायासनी शिकवू देते का. हा माझ्या तोंडात शेण घालायला लागली गावातली माणसं. ही थेर आपल्या घरात चालायची नाही ती. आणि जर साऊबाई घरात राहून ही नकर करणार असलं तर उद्यापासून शेतामध्ये जायचं, शेतातली कामं करायचे. मग माझ्या धान्याची एक आत्या होती, आमची सगुण आत्या. मग सगुण आत्या संग म्या म्हणले, होय चला घरात तरी बसून काय, आपली समधी कामं सकाळीच होती ती. आम्ही पाटाचं 4 वाजल्यापासून उठून कामं करायचो आणि मग 9 वाजताच रानामध्ये जायचो.
आणि मग काम झाल्यावर दुपारच्या टाइमाला सूर्य डोक्यावर आला की आम्ही न्यारीला बसायचो आणि न्यारी केली की समधी जण तिथंच कांडायची. गावाकडे असंच असतं बघा. 9 वाजता कामाला जायचं, दुपार 12-1 वाजेपर्यंत काम करायची आणि मग न्यारी करायची तिथंच कांडायचं. मग आमच्या रानामध्ये एवढं मोठं आंब्याचं झाड, मग समधी जण तिथं कांडायची. पण माझं धनी मला झोपून द्यायचं नाही का तिथं. मग आम्ही काय करायचो, तिथनं अजून एक मोठं आंब्याचं झाड होतं, तिथं आम्ही जायचो. आणि तुम्हाला माहितीये का, माझ्या धान्याला छंद होता मला शिकवायचं. मग त्यांनी मातीची पाटी हाताच्या बोटाची पेन्सिल केली आणि मला शिकवलं. मग आता मला समजेल तुमचं अ आ इ ई समज मला लिवाया बी येतं आणि वाचाया बी येतं बघा. आता एवढं होऊन इथं काय आम्ही थांबलो नाही. माझ्या धान्यासनी वाटलं साऊबाई तुम्ही आता शिकला, सवरला, शान झाला, पण आता माझं सपन एवढं नाही बर का. आपल्या देशातल्या समध्या पुरी शिकायला पाहिजे त्या. मला माहित आहे ती लगेच काय आपल्याला होणार नाही. आपण हळूहळू हळू काय करूया, शिकवाया सुरुवात करूया. पण कसं होतं या, मला वाईस बंधनं पडते ती. तुम्ही बाई माणूस म्हणून पुरीसनी गोळा करू शकता, शिकवू शकता, तर आता तुम्हाला पुढाकार घ्यायला पाहिजे. म्या म्हणलं वय धनी तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे बघा. आणि मग माझ्या धन्याने सांगितलं तसं म्या पुरी गोळा केल्या, पुरीसनी शिकवाया बी लागले. पर आपला ह्यो समाज तुम्हाला सांगते सर, तवाच्या आमच्या काळातली माणसं अशी होती, बाईने जर शिकलं आणि त्या बाईने जर स्वयंपाक केला आणि त्यो जर भात गड्याच्या ताटात वाढला तर त्या आळ्या होत्या त्या असं म्हणे. आणि मग त्या आळ्या कशा खायच्या बापड्यानी. म्हणताना आम्हाला सांगितलं शिकायचं नाही, पोरीसनी शिकवायचं बी नाही. पण म्या मात्र म्हणलं माझ्या धान्याचं सापान म्हणजे माझं सापान आणि मला त्या पुरं करायच पाहिजे. म्हणताना मी शिकायला लागले. पण तुम्हाला एक सांगू का, आवड्या समाजातली धटिंगण माणसं ती का बायासनी पुढे जाऊन देते ती वय. बाया त्यांच्या पुढे जायला लागल्या त्यासनी का बघवते वय. अहो असाच एक आला की धटिंगण. मी चालली होती रस्त्यानं अशी शिकवायसाठी आणि आला ना माझा हातच पकडला. त्याला माहित नव्हतं मी नायगावच्या खंडोजी नेवशे पाटलाची लेख आहे आणि ज्योतिबा फुल्यासारख्या पैलवानाची बायको आहे. त्याचा तसाच हात पिरगाळा सापकीना कानाखाली लावली का नाही, अहो माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली. मग मी वय ग बसती पदर खोचलाच बागार त्याच्या अशी वाजवली का नाही, चार बघणारी माणसं बी पळून गेली. आता ही बाई काय ऐकणारी दिसत नाही, तेव्हा आपण जाऊया. एक दिवस झालं, दुसऱ्या दिवशी मड्डम चालली बघ मड्डम. पोरासनी नव पुरीसनी शिकवती पुरीसनी. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, पण काय केलं मी काय त्यांचं ऐक ना. आणि मग तुम्हाला त्या एकनाथ महाराजाची गोष्ट माहितीये का नाही, तसं बघा माझ्यावर तरा झाली. अहो रस्त्यानं अशी मी चालायची. आता प्रत्येक जण मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये सगळी जण गेलाय हाय का नाही, इथं ती सगळी गेल्या, ती बारकी बी पोरं जाते ती. मला सांगा तुमच्या शाळेत तुमच्या मॅडम, तुमच्या टीचर, तुमच्या बाई कोण असतेल्या त्या, तुमचं गुरुजी सकाळी जी कपडे घालून येते त्याच कपड्यावर घरी जाते का बदलते ती कपडे माहित नाही न. शाळेत जेव्हा येते ती तेव्हा जी कापड असते त्यांच्या अंगावर जाताना बी तीच असते ती ना. म्या मात्र न्यारीच होती बघा. म्या मास्तरीन होती खरी, पण जाताना जी साडी असायची का नाही माझ्या अंगावर येताना कधीच नसायची. आता तुम्ही म्हणाल ही कसली फॅशनेबल मॅडम आहे, जाताना एक आणि येताना एक. पण खरं सांगतील लेकरांनो, त्या माग बी एक लय मोठं कारण होतं बघा. ही तुम्हाला सांगितलं का नाही, गावातली गाव गुंडण टवाय की. अहो मी अशी रस्त्याने चालली तर माझ्या अंगावर शेणा मातीचं गोळा त्यांनी टाकलं. दगडधोंडाचा मारा माझ्यावर केला. पण म्या म्हणलं म्या घाबरणार नाही. अहो माझ्या धान्याचं सपान, माझ्या धान्याने सपान बघितलंय नाही.
मुलीच ते शिकवायचं या त्या शेणा मातीचं गोळ म्या सोसलं, दगड धोंड्याचा मार म्या सोसला. अहो असं दगड लागायचं, डोक्यात खोक पडायचं रगात याचा. पण म्या कधी घाबरले नाही, तिथंच रडून कधी बसली नाही. रडायची, वाईट वाटायचं. अहो मी पुण्याचं काम करते या, मी पुण्याचं काम करते या. पण माणसाच ही कळलं ना त्याला काय करायचं, आणि जेव्हा कळल तेव्हा येळ गेलेली असेल. मी माझ्या मनाला समजवलं, अगं सावित्रे, आज जो समाज तुझ्यावर दगड धोंड टाकतो या, शेणा चिखलाचं गोळ टाकतो या, उद्या तोच समाज तुझ्यावर फुलं उधळील बघ, तुझ्यावर फुलं उधळील. आणि मग असं मी शिकवायला लागले. आणि मग हळूहळू करत 4 पोरं जमा झाली, पुरी जमा झाल्या. आणि मग आम्ही ठरवलं 1 जानेवारी 1848 मध्ये बघा पुण्यात भिड्याच्या वाड्यात पहिली शाळा आम्ही चालू केली. आणि आज तुम्ही बघताय आम्ही जी वडाचं रोप लावलं होतं त्याचा आज केवढा मोठा वटवृक्ष झालाय. आणि ती जी काय लावलेलं झाड आहे आज तुम्ही बघितलं, अगदी सर खेड्यापाड्यात जरी तुम्ही गेला तर बघाल 1.5 किलोमीटरवर झडपीची शाळा आहे. पुरीसनी सगळं शिक्षण 12वी पर्यंत फुकट दिलं जातं, पण आपल्यातल्यांना पैसा लय झालाय आहे का नाही. पैसे घालून शाळेत झाली होता का नाही. आपल्या सरकारनं पुरींसाठी या जायच्या गाडीचं भाडं सुद्धा फुकट. 12वी पर्यंत पुरीसनी 1 रुपया खर्च करायचा नाही. शिक्षणासाठी असल, वाटखर्ची असल, काय बी असल तुमचं सगळं फुकट मध्ये आहे. पण पुरीनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आज बघा म्या ज्योतिबानं जी काही ज्ञानाची ज्योत लावली आहे ती कुठून नेऊन ठेवली आहे. अहो मी पहिली शिक्षिका झाली कारण आम्हीच पहिली शाळा काढली. मी नसती तर दुसरी कुणीतरी झालीच असती का नाही. पण सुरुवात कुणीतरी करायची असती. आणि मग त्याच्यामुळे बघा आज आमदार असल, खासदार असल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती सगळ्या महिलांनी होऊन दाखवलं का नाही. अहो कल्पना चावला सारख्या सुद्धा महिला होऊन गेल्या. म्हणजे आज आपल्या बायकांनी दाखवून दिले आम्ही गावात घरात फक्त चूल मूल, नाहीतर ती म्हणते ती ना रांधा वाढा उष्टी काढा, एवढी कामं करणार नाही. ती तर करणारच आम्ही आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, आमच्यावरती संस्कार केलेत आहे, आमच्या आई बापाने आम्हाला शिकवलंय तुम्ही ही करा पुरीनो, तर ते आम्ही करणारच. पण त्याच्या बरोबर आपल्या समाजाने जे काय बायकांनी बंधनं घालून दिली ती की नाही पायात जुडवीच घाला. गडी कुठला घालतो का जुडवी लगीन झाल्या का मंगळसूत्र घालतो का कशा बांगड्या घालते का गडी नाही. बांगड्या बायकांनी घालायच्या, कानातलं बायकांनी घालायचं, गळ्यातलं बायकांनी घालायचं, जुडवी बायकांनी, पायातलं बायकांनी, कंबरपट्टा बायकांनी. मला सांगा लगीन झालंय ती वळकाव म्हणून कुक्कू बी बायकांनीच लाव का. तुम्ही एखादा बुक्का नाही तर गुलाबाचा चिटका लावत तुम्हाला कोण काय म्हणते का काय सरांनी लावलाय ना, लावलाय का नाही. एखादी तुळशीची माळ घाला, लगीन झाले हाय का नाही. पण नाही आपला समाज कसा जी काय बंधनं असतेली ती बायकांनी अगदी केसापासनं ती पायाच्या नाकापर्यंत सगळी बंधनं बायकाच. पण तुम्हाला माहित आहे का अहो देवाची देणगी तिला कोण अडवणार. तुम्ही जी बंधनं घातली बायकांवर त्यानं उलट सौंदर्य खुललं व्हायचं. बागा बरं टिकल्यावल्या बायचा चेहरा उठून दिसतो का नाही. कानातलं घातल्या अजून गोड दिसते का नाही. दिसते ना. नाही मला वाटलं मला तसं वाटतं काय. मग असं बायकांनी कुठलं जरी बंधन तुमच्यावर असलं, मी म्हणत नाही सगळी बंधनं तुम्ही तोडा. तुम्हाला जी काय पुढे अडचणी येत्या त्याला घाबरून जायचं नाही, त्याला समोर जायचं. येते का जनात पुरीनो. घाबरून जायचं नाही, समोर जायचं. आणि म्या आणि ज्योतिबानं जी ज्ञानाची ज्योत लावली ती अखंड तेवत ठेवायची. मला शेवटचं एकच सांगावं असं वाटतं बघा पुरीनो. आज आपल्या महाराष्ट्रात भारतात लय प्रकार घडतात पुरींच्या बाबतीत. आणि मग ती पुरींवर जो अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या मायचं काळीज त्या पुरींवरती जे अन्याय होत्यात, अत्याचार होत्यात, ही बघून या मायचं काळीज तिळतिळ तुटतं ग पुरीनो, तिळतिळ तुटतं. आज तुम्ही बघताय पुरींसाठी
कराटेचा कोर्स आहे तर मध्ये तुम्हाला किती सांगितलं तुम्ही पर्स मध्ये काय ती मिरचीची पूड ठेवा, सुरीच ठेवा, पण तुम्ही आतनं मनातनं खंबीर व्हायला पाहिजे. जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर माझ्या लेकी आज तुम्ही समध्या जणी मॅडम तुम्ही बी म्हणता का नाही मी सावित्रीची लेख आहे, मग ही साववाशी नव्हती बरं. अहो लहानपणी समध्याने ओळखलं होतं, फक्त 5 वर्षाची होती मी. 5 वर्षाच्या आजच्या पोरासनी काय कळतं का? 5 वर्षाची असताना मी अशा मोठ्याला चिचच्या झाडावर चढायची. एकदा तरी एक साप असा होता, त्या चिमणीच्या अंड्या त्या घरट्यात जाऊन त्या अंड्याचं आतलं डील किंवा ती काय असेल ती खात होता. तर ती मला सोसलं नाही, ती बघितला असा साप शेपट्याला धरून खाली ओढून मी पायाने चेचला त्याला. मग तेव्हापासून माझ्या आई बाबांनी ठरवलं ही पोरगी म्हणजे काही साधी सुधी नाही. आणि मग आज तुम्ही समजा माझ्या पुरी आहे, तुम्ही बी साध्या सुद्या नाही. तर मला एकच तुम्हाला सांगायचं पुरीनो, तुमच्यावर जर कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही सावित्रीची लेख आहे, तिथं तुम्ही डरकाळी पडणं गरजेचं आहे. अरे शिक्षण ही एक वाघिणीचं दूध आहे. शिक्षण ही वाघिणीचं दूध तुम्ही सगळीजण घेताय का नाही? आणि मग जर असा अन्याय अत्याचार होत असला तर एखाद्या वाघिणीसारखी डरकाळी तुम्ही पडायला पाहिजे. एवढंच मी बोलते. आज 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.